त्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत। पण तुर्तास आपण प्रवीणजींशी संवाद साधूया। प्रवीणजी, गेस्ट सेंटरमध्ये आपलं स्वागत आहे। आणि सरकारची वर्षपूर्ती झालेली आहे। खरं तर मी शशिकांत शिंदेंना हा पहिल्यांदा प्रश्न विचारणार होते, पण आता तुम्ही इथे समोर आहात तर मला असं विचारायचं आहे की तुमच्या सरकारच्या एका वर्षाच्या परफॉर्मन्सला तुम्ही 10 पैकी किती मार्क द्याल? मी 10 पैकी 10 बोलणं म्हणजे अतिशयोक्तीचं होईल, परंतु आपण त्या ठिकाणी 8-9% 8% तरी नक्की आम्ही पोचलोय। याचं कारण आपण बघाल की कुठलाही मुख्यमंत्री त्या ठिकाणी 100 पैकी 100 विषय त्या ठिकाणी सोडवू शकत नाही, विकास 100% एका वर्षात पूर्ण करू शकत नाही। परंतु मी एक अत्यंत जबाबदारीने बोलतो। मी त्या ठिकाणी सरकारी पक्षाचा आमदार आहे किंवा देवाभाऊंचा फॉलोअर आहे म्हणून नाही, तर या ठिकाणी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकासाचा जो रोडमॅप त्यांनी त्या ठिकाणी केलाय। आपण बघाल 100 दिवसात मी काय करणार, मी 200 दिवसात काय त्या ठिकाणी करणार, आणि केवळ बोलून चालले नाहीत, त्या डिपार्टमेंटमध्ये तशा प्रकारच्या दिलेल्या कृती आराखड्याच्या प्रमाणे कामही त्या ठिकाणी सुरू झालंय। आणि त्याच्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी 100% ते प्रामाणिकपणे महाराष्ट्रातील जनतेसाठी त्या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत। आता आपण बघाल की राज्याचा विकास करत असताना महाराष्ट्रासारख्या राज्याची नक्कीच त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणी ताण आला आपल्या तिजोरीवर। अशा वेळेला एका बाजूला आर्थिक संतुलन त्या ठिकाणी साधणं आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी गरिबाच्या कल्याणाच्या योजना चालू ठेवणं, त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावर विकसित करणं, ही तशी पाहिले तर एक अवघड आणि जिकरीचं काम असतं। परंतु सुदैवानं एक संवेदनशील नेतृत्व असल्यामुळे देवाभाऊंनी त्या ठिकाणी महिलांच्या योजनेच्या बाबतीत त्या ठिकाणी आपण बघाल की योजना कायम चालू राहील सांगितलं। इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत बघाल की ते आपण इन्फ्रामॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं। आज त्या ठिकाणी समृद्धी महामार्ग असेल, अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, मेट्रो असतील, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होत आहेत। आणि ते होत असताना निश्चितच कर्ज घ्यावं लागतं। आता कुठलंही सरकार हे काही प्रॉफिट मेकिंग इन्स्टिट्यूशन नसते, बरोबर, आणि आपल्या राज्याची आर्थिक क्षमता त्या ठिकाणी आहे। बरोबर आहे। म्हणजे प्रवीणजी, तुम्ही एकंदरीतच सरकारचंही प्रचंड कौतुक करताय आणि त्याचबरोबर देवाभाऊंचं सुद्धा कौतुक करताय, तुमच्या बोलण्यात येते। पण मी पुन्हा एकदा तुम्हाला शेवटचं विचारते की 10 पैकी किती मार्क द्याल? नाही बघा, मी काय बोललो, 10 पैकी 10 100% यशस्वी झालेत। पण तुम्ही दुसरं त्या ठिकाणी विचाराल की सगळे विकासाचे प्रकल्प पूर्ण झाले का, सगळ्या योजना पूर्ण झाले का, मुख्यमंत्री म्हणून ते या क्षणी 10 पैकी 10 मार्क्स मिळण्यायोग्य त्यांची कार्यपद्धती आणि त्यांचं पण ही फक्त मुख्यमंत्र्यांना मार्क आहे का महायुतीच्या पूर्ण सरकारला मार्क आहेत? फक्त मुख्यमंत्र्यांना मार्क आहेत का संपूर्ण सरकारला मार्क आहेत? नाही, शेवटी हे बघा, महायुतीचा मुखिया जो असतो, जो प्रमुख असतो, तो सरकार असतं। आणि ह्या आमच्या महायुतीला मार्क्स आहेत, कारण अर्थमंत्री अजितदादा आहेत, इन्फ्रा म्हटलं की नगर विकास आमच्या शिंदे साहेबांकडे आहे, हाऊसिंग त्यांच्याकडे आहे। त्याच्यामुळे आम्ही एकत्रितपने या ठिकाणी जे काही यश नक्की, आणि त्याच्यासाठी तुम्ही 10 पैकी 10 मार्क दिलेले आहेत। आणि त्याच्यासाठी जे पुढारी सगळ्यात मोठे आहेत किंवा ते ज्याला आपण कॅप्टन ऑफ द शिप म्हणूया, म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांचं पण कौतुक केलंय। शशिकांत शिंदे आपल्या सोबत आहेत। शशिकांतजी, आपलं स्वागत आहे। 10 पैकी 10 मार्क दिलेले आहेत प्रवीण दरेकरांनी आत्ताच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला। तुम्ही किती मार्क द्याल एक वर्षाच्या परफॉर्मन्स नंतर? 10 पैकी 0 आणि 1 आहे। त्यांना 10 पैकी 10 मार्क एवढ्यासाठी देईल की त्यांनी मित्रपक्ष जे आहेत त्यांच्यावर ज्या पद्धतीने कमांड करण्याचा प्रयत्न केला कुरघोडी, त्यामध्ये त्यांना 10 पैकी 10 मार्क देईल। 1 मी सकाळी बऱ्याच वर्तमानपत्रामध्ये सरकारच्या कामगिरीबद्दलचं असलेलं विश्लेषण बघत होतो। आता सुद्धा एका चॅनलवर बघितलं, बेरोजगारी, शेतकऱ्यांची आत्महत्या, पूरहानी वगैरे बऱ्याच ठिकाणी चर्चा झाल्या। मला आश्चर्य वाटतं, म्हणजे मी राजकारण म्हणून बोलत नाही, मी मी पण जनतेमध्ये फिरत असतो। मला असं वर्षभराच्या कालावधीमध्ये एक ठोस निर्णय असा दाखवू
मला असं वाटतं आपल्याला तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क तुटलेला आहे शशिकांत शिंदेजींबरोबर. पुन्हा एकदा प्रवीणजींकडे येते. प्रवीणजी, तुम्ही म्हणालात की 10 पैकी 10 मार्क आणि त्याचबरोबर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती मुख्यमंत्र्यांचं सुद्धा कौतुक केलं. आज मंगलप्रभात लोढा यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताना काही विशेष शब्द जे वापरले त्याप्रमाणे फक्त भाजपच नाही तर इतर पक्षांचं सुद्धा कुठेतरी संचलन मुख्यमंत्रीच करतात असं ते म्हणालेत. तुम्ही सहमत आहात का? याचा नक्की अर्थ तुम्ही काय घेता? नाही, त्याचा आपण या विषयाकडे कसा अर्थ काढतोय ती आहे. दुसऱ्या पक्षांचं संचलन याचा अर्थ या ठिकाणी आमच्या सहयोगी पक्षांना सोबत घेऊन समन्वयातनं काम करणं आमचे पक्ष महायुतीतले म्हणून. आता विरोधी पक्षाच्या बाबतीत म्हणाल तर विरोधी पक्षाला सुद्धा लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी महत्त्व आहे. कारण सातत्यानं विरोधी पक्षामध्ये आमदार म्हणून, विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्रजींनी भूमिका निभावलेली आहे. त्या अर्थानं तुम्ही संचलन असं घ्या. प्रत्येक पक्ष चालवायला काही ते काही त्या पक्षाचे प्रमुख नाहीत किंवा फॉलोअर्स नाहीत आणि त्याच्यामुळं ते त्यांचा पक्ष त्या ठिकाणी संचलन करतायत. परंतु इतर पक्षावर कुठेही त्या ठिकाणी त्यांच्या वाटचालीत त्या ठिकाणी लोकशाहीला मारक होईल अशा प्रकारचं ते करत नाहीत असा त्याचा अर्थ आहे. त्याचा अर्थ म्हणजे सगळ्या पक्षांना खिशात टाकलंय, पक्षांचं काय अस्तित्व नाही आहे असं त्याचा अर्थ त्या ठिकाणी काढू नये. आणि मोठ्या प्रमाणावर लोक आज भारतीय जनता पक्षाकडे आकृष्ट होत आहेत. याचा अर्थ इतर पक्षातल्या लोकांना सुद्धा देवेंद्रजींचं नेतृत्व त्या ठिकाणी आवडतंय आणि त्याच्यामुळे त्यांच्या हालचाली भारतीय जनता पार्टीकडे किंवा देवेंद्रजींच्या नेतृत्वाकडे आकृष्ट झालेले आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. बर बर शशिकांतजी, तुम्हाला हे पटतं का? मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्याच्या अनुषंगाने चर्चा चालली आहे. असं आहे की मला एक कळत नाही, जे आमचे मित्र आहे, मला एक कळत नाही की मी मगाशी प्रश्न विचारला की सर्वेक्षणामध्ये जे काही समाधान म्हणून दाखवलेलं आहे, मी परत एकदा विचारतो, कुठल्या प्रश्नावर या सरकारने ठोस निर्णय घेतला? बघा, पक्ष चालवणं, सरकार चालवणे आणि आता लोकशाही राहिलेली नाही. म्हणजे मागाशी बोलले विरोधी पक्षाला न्याय दिला पाहिजे. विरोधी पक्ष नेता तुम्ही बनवत नाही, विरोधी पक्षाचा आवाजच दिला नाही जात नाही, त्याला निधी दिला जात नाही, अनेक योजना आहेत पण त्याच्यावर मी बोलत नाही आज, कारण वर्ष झालेलं आहे. वर्षभरामध्ये सामान्य जनतेसाठी काय, हा प्रश्न जो येतो, मला 4 प्रश्नाच्या संदर्भातून आजही प्रश्न पडलेला आहे. वर्षभरामध्ये अतिवृष्टी झाली, वर्षामध्ये असलेल्या मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण वगैरे ह्याचा वाद निर्माण झाला, वर्षभरामध्ये या ठिकाणच्या असलेल्या बेरोजगारीचा मगाशी उल्लेख केला गेला, बेरोजगारीचे प्रश्न सुटला. पण मला आश्चर्य वाटलं की बेरोजगारी प्रश्न उठला. मला केंद्र सरकारच्या परवाच्या असलेल्या निकषामध्ये ज्या पद्धतीने केंद्रीय कायदा मंजूर झाला, म्हणजे वेठबिगारीच्या संदर्भातली भूमिका आहे आणि अधिकार सगळे उद्योगपतींना दिले, अशी जी भूमिका झाली आहे, या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये वर्षभरामध्ये सरकारच्या माध्यमातून स्वतःच्या कुरघोडीमध्ये हे सरकार अडकलं, एकमेकांच्या स्पर्धा चढाओढीमध्ये या ठिकाणी हे सरकार अडकलं. ही वस्तुस्थिती आहे. आणि मला वाटतं की वर्षभरातल्या या सरकारने कुठलं काम केलं तर 9.5 लाख कोटीचं कर्ज करून ठेवलं. बरं, त्यातमध्ये शेतकऱ्यांना फायदा. बरं, मगाशी सांगतात आपण इन्फ्रास्ट्रक्चर. मी प्रवीण भाऊंना एवढंच सांगतो, उद्याच्या अधिवेशनामध्ये आपण आपण चर्चा करूया, याच्यावर सविस्तर चर्चा होऊन द्या. चर्चेला उत्तर मंत्र्यांनी दिले तर. मला हे कळत नाही की आज आत्महत्या करतायत, आज सगळी कामं ठप्प पडलेली आहेत, कुठलीच कामं होत नाही. आता केंद्रातल्या जलजीवन योजनेमध्ये आजच्या घडीला केंद्र सरकारने सांगितलं तुम्ही एवढ्या योजना मंजूरच का केल्या, आम्ही पैसेच देणार नाही. आता ह्या भीषणतेला आपण कधीतरी बरोबर शशिकांतजी, त्यामुळे अनेक प्रश्न आहेत आणि त्यातला महत्वाचा प्रश्न तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना खरोखरच मदत झालेली आहे का पूर्णपणे? प्रवीणजी बोला. प्रवीणजी. नाही, मला वाटतं शशीभाऊ आता ते विरोधी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्याच्यामुळे ते सरकारच्या विरोधात पडणं स्वाभाविक आहे. शशीभाऊ छातीवर हात ठेवून सांगा की उद्धवजी ठाकरेंच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये किती त्या ठिकाणी इरिगेशनच्या सुप्रमा आपण त्या ठिकाणी दिल्यात? 3-4 पण नाहीत. देवेंद्रजींच्या काळामध्ये पाटबंधारेचे प्रकल्प सुप्रमा देऊन चालू केलेले अनेक आहेत. तुम्हाला मी लिस्ट देतो शशिकांत शिंदे साहेब, त्याच्यामुळे आता करार तुमचा घ्या ना.
तुमचा त्या ठिकाणी पैसे कुठे आमच्या आहेत? जयकुमार गोरेंच्या अहो, मतदारसंघातला मंजूर केले, जे कटाव प्रवीण प्रकल्प भाऊ. किती दिवस होता? ऐका ना. मी किती एक अहो, सोडून मी नाटक 15-20 करतो. नावं तुम्हाला देईन. हा झाला अहो, पैसे इरिगेशनचा नाहीयेत प्रश्न. ना. सुप्रमा दुसरा मला काय प्रश्न करायचंय? पैसे- माझं शशिकांतजी ऐका, तुम्ही बोलात ना एक बरं, काम ठीक आहे. दाखवा. टाका बोलतो अहो मी. प्रकल्प झालेत ना तुमच्याकडे, सुरू झालेत, काम मार्गी लागलंय. आणि मी सांगतो शशिकांतजी ना, जरा माझा मी ऐका, त्याच्या नंतर तुम्ही बोलायचं बोला. मला संधी. तुम्ही एक बरं, बोललात ठीक ना, आहे. मी त्या ठिकाणी 10 कामं सांगतो. ठीक आहे. आपण समृद्धी बोला. महामार्ग कधी झाला? आताच झाला ना. तुम्ही 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये काय केलं आणि 1 वर्षाच्या कालावधीत काय झालं याची करू ना आपण तुलना त्या ठिकाणी. आज हां. त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या संदर्भात असेल, आज शशीजी आज हाऊसिंगमध्ये, तुम्ही सांगा मला हाऊसिंगमध्ये निर्णय झाले नाहीत म्हणून. आज बरं. हाऊसिंग सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात घरंही अवेलेबल झालेत. SRAचा त्या ठिकाणी स्पीड वाढलाय, क्लस्टर डेव्हलपमेंट होत आहे. अजून 300 वर्ष नाही तर त्या ठिकाणी झोपडीतल्या लोकांना घरं मिळणार बरं, नाही. प्रवीणजी तुम्ही मग एकंदरीत cluster हा योजना सगळा प्रगतीचा वेग सांगताय, पण 20-25% शशिकांतजींना त्याच्यावरती काहीतरी म्हणायचंय, त्यांचा आक्षेप आहे, आपण ऐकूया. त्या ठिकाणी होत आहे. हा, शशिकांतजी बोला. मी प्रवीण भाऊ म्हणाले, प्रवीण भावाने सुद्धा छातीवर ठेवून सांगावं, पूर्वीच्या प्रकल्पाची कॉस्ट जी काढली जायची इस्टिमेट आणि आत्ताच्या निघालेल्या इस्टिमेट 2.5 वर्षापूर्वी तर तुम्ही सातत्याने म्हणताय, मागच्या 2.5 वर्षामध्ये 20% अभावाने तुम्ही टेंडर काढली गेली. 20% अभावाने ती टेंडर भरली गेली. महानगरपालिकेच्या FD मोडल्या गेल्या, वेगवेगळ्या खात्यातल्या FD मोडल्या गेल्या. एवढंच नाही प्रवीण भाऊ, आत्ताच्या घडीला तुम्ही जरी सांगताय तरी तुम्ही आता हॅम मधली कामं घेतली गेली. मी उदाहरण सांगतो, निवडणुकीच्या अगोदर हॅम मध्ये महाराष्ट्रामध्ये कामं तुम्ही केली. ह्या आम्हाला आता पैसे नाही आहेत, प्राधिकरणाच्या याला पैसे नाही आहेत. तुम्ही जल संपदाची कामं सांगले, पैसे नाही आहेत. बजेटमध्ये तुम्ही तरतूद किती 8,000 आणि 9,000 कोटीची केली आणि प्रमा तुम्ही मंजूर केल्यात 1,00,000 कोटीच्या, 20,000 50,000 कोटीच्या. कशात तुम्ही कामं पूर्ण करणार? कोण कामं करायला मागत नाही, कॉन्ट्रॅक्टरने हात टेकलेले आहेत. ही वस्तुस्थिती तुम्हाला मान्य करावं लागेल. भाऊ, दुसरी गोष्ट, तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवर बोलता. मी आजही सांगतो, धोरण हे सर्वसामान्य जनतेसाठी असावं. धोरण उद्योगपतीसाठी आणि बिल्डरसाठी असलं की त्यामध्ये मला सांगा, तुम्ही आता एक विषय काढला म्हणून सांगतो, तिजोरीमध्ये पैसे जमा झाले पाहिजे का तिजोरीतले पैसे जमा होण्याची हॅलो? जी स्पेस आहे, तिजोरीतला पैसा जमा होण्यासाठी जो स्पेस आहे तो मोकळा करून त्याला सूट दिली पाहिजे. गेल्या वर्षभरामध्ये सरकारने, मागच्या 2 वर्षाचं तर मी बोलतच नाही, त्यामध्ये तर 2.5 लाख कोटी रुपये तुम्ही कर्ज वाढवून ठेवलंय. मागच्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही एवढ्या उत्पन्न येणार होतं तिजोरीत, त्याला खास म्हणून सूट दिली. याच्यामध्ये तोटा झाला तो सर्वसामान्य जनतेचा झाला, सरकारचा झाला. ते पैसे तिजोरीत जर आले असते तर 100% या जनतेला. शशिकांतजी, म्हणजे एकंदरीतच सरकारवरती वाढत चाललेला कर्जाचा बोजा आणि तिजोरीत असलेला खडखडाट, पण त्याचबरोबर प्रचंड योजना मात्र चालू केलेल्या आहेत, त्याच्यासाठी पैसा कुठून येणार असा प्रश्न आहे. प्रवीणजी काय म्हणाल? नाही, आणि योजनेमध्ये उत्पन्न मिळणार ते उत्पन्न सोडून टाकलं नाही. नाही, मला वाटतं हे बघा, सरकार त्या ठिकाणी सक्षम आहे, पैसे उभं करण्याची क्षमता त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे आपण बघाल की आर्थिक बाबतीत त्या ठिकाणी ताळमेळ आणण्याचा प्रयत्न देवेंद्रजी त्या ठिकाणी करतायत आणि त्याच्यामुळे मला वाटतं. हॅलो, बोला, तुमचा आवाज येतोय प्रवीण. हॅलो, बोला प्रवीणजी, तुमचा आवाज येतोय. आवाज कट कर तुझा. हॅलो, हे बघा, आपण आर्थिक बाबतीत त्या ठिकाणी आता एका चॅनलनी कौल घेतला, त्याच्यामध्ये जवळपास 60% लोकांनी सांगितलं की त्या ठिकाणी आर्थिक सक्षमतेनं या ठिकाणी सरकार काम करते. तुम्ही बघा की देवेंद्रजींनी वाईटपणा घेतला, आपल्या आमदारांचा वाईटपणा घेतला, काही योजनांना कात्री लावली. लाडक्या बहिणींच्या संदर्भात काही महिला त्या ठिकाणी कर्मचारी असताना, IT भरत असताना त्यांनी लाभ घेतला होता, त्या ठिकाणी तोही वाईटपणा घेतला. कारण जर तुम्हाला शिस्त लावायची असेल तर त्या ठिकाणी कठोर निर्णय सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी घेतले. आणि एक लक्षात ठेवा, महाराष्ट्राला एक चांगल्या प्रकारची आर्थिक सक्षमता आहे आणि त्याच्यामुळे अजून आपण त्या ठिकाणी पैसे उचलू शकतो आणि त्या मर्यादेत राहून आज त्या ठिकाणी पैसे उभे केले जात आहेत आणि त्याच्यामुळे पैशाचा अजिबात त्या ठिकाणी विषय नाहीये. देवेंद्रजी जसे वकील आहेत तसे इकॉनॉमिस्ट आहेत आणि त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं की देशाची अर्थव्यवस्था ज्यावेळेला आम्ही 3ऱ्या क्रमांकावर जाऊ त्यावेळेला महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही
देशामध्ये पहिल्या प्रवीणजी, क्रमांकाचे असेल. तुमच्या सांगण्याप्रमाणे एका कुठेतरी अनेक सक्षमता शेतकरी महाराष्ट्राची आज अजूनही आहे आणि शशिकांतजी त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचं आज विशेष कौतुक भाजपच्या नेत्यांकडनं होत आहे. मंगलप्रभात लोढांनी सुद्धा ते केलंय. त्याबद्दलही तुमचं मत आम्हाला ऐकून घ्यायचंय. तुझं तर- नाही, शशिकांतजी तुमचा आवाज नीट येत नाही, तुम्ही प्रवासात आहात, परंतु एकंदरीतच आज हा विषय अत्यंत महत्त्वाचा होता विविध अंगाने आणि त्या अनुषंगाने तुमच्याकडनं दोघांकडनंही आम्हाला माहितीही कळली आणि तुमची मतंही कळली.